आणि आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. सांगलीच्या शिराळामधील चांदोली धरण परिसरामध्ये भूकंपाचा धक्का. पहाटे 4:45 वाजता 3 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का. सिंहगडावरील शिवकालीन देव टाक्याची भिंत कोसळली. पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित भिंत कोसळण्याचा देखील धोका. पर्यटकांना खबरदारीचं आवाहन. हुल्लडबाजांवर 7 पर्यटकांवर लोणावळ्यामध्ये गुन्हा दाखल. आंबेगाव, पवनानगर, भाजे धबधबा परिसरामध्ये करत होते हुल्लडबाजी. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारं खडकवासला धरण आता 95% भरलं. धरणामधून 8,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्यामध्ये खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. मागील 24 तासामध्ये धरणांमध्ये शहराला 1.5 महिन्यापूर्वी इतका पाणीसाठा जमा. मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरामध्ये जोरदार पाऊस. धरणातील पाणी साठा सध्या 50%वर. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पावसाची हजेरी. घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे नीरा नदीच्या पाणी पातळीत वाढ. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी परिसरामध्ये पावसाचा जोर कायम. पुणे बेंगलोर महामार्गावर देखील काही ठिकाणी पाणी साचलं. कोल्हापुरातील कसबा बावडा ते शिये रस्त्यावर पंचगंगा नदीचं पाणी. रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी. पुराच्या पाण्यातून वाहनधारकांचा धोकादायक प्रवास. सांगलीमधील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या शेतामध्ये पाणी. पूर परिस्थिती रोखण्यासाठी अलमट्टी धरणामधून विसर्ग कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी.